हिंगोलीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। आदिवासी विद्यार्थ्यांची विशेष पदभरती व्हावी या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। आदिवासी विद्यार्थ्यांचे मागच्या 23 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण देखील सुरू आहे। मात्र या उपोषणाची प्रशासनाने कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही, त्यामुळे आता आदिवासी बांधव आक्रमक झाले। आदिवासी दिनीच जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला। या मोर्चात विद्यार्थ्यांसह आदिवासी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याच मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। आदिवासी विद्यार्थ्यांची विशेष पदभरती करायच्या मागणीसाठी हिंगोलीमध्ये आज आदिवासी बांधवांनी जे आहे ते त्या ठिकाणी महामोर्चा काढण्यात बघू शकता की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते आदिवासी बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचं जवळपास 23 दिवसापासून जे आहे ते आंदोलन सुरू आहे, साखळी उपोषण सुरू आहे। या उपोषणाची दखल प्रशासन घेत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। हिंगोली जिल्ह्यासह परभणी असो, नांदेड असो, अनेक जालना असो, अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते आदिवासी विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांची विशेष पदभरती प्रशासनाने तात्काळ करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विद्यार्थी काय मागणी तुमची नेमकी? आमची अशी मागणी आहे की आदिवासीचे मुलं शिकू नाहीत। हे सरकार 10, 15, 20 वर्ष झाले नोकरी भरती करत नाही, विशेष भरती आदिवासीची करत नाही। तरी आमच्या तरुणावर शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांवर फाशी घेण्याची वेळ आलेली आहे। तरी सरकारला विनंती आहे की आपण विशेष आदिवासी भरती करावी। आमचे 1 लाख पदे, विशेष 1 लाख पदे भरती रिकामी आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता विशेष पदभरती होत नसल्यामुळे आत्महत्या करण्याची प्रतिक्रिया आदिवासी बांधवांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।